शुभविवाह या मालिकेच्या हुशार रागिणीच्या या आता सगळ्या खेळामध्ये मूर्ख पौर्णिमामुळे आता मस्तपैकी भानुशाली वकील याच गोष्टीचा फायदा घेत माकडाच्या हातात कोलीत देत असं पौर्णिमाला माकड बनवत रागिणीची कारस्थानं घरच्यांच्या समोर अगदी कोणतंही काही न बोलता पौर्णिमाच्या तोंडूनच आणणार असतात. म्हणजे साप पण मरणार असतो आणि काठी पण तुटणार नसते. रागिणीची कारस्थानं पण समोर येणार असतात आणि भूमीचा ह्यात हात पण नसणार असतो. अशा पद्धतीने भानुशाली वकील एका सच्च्या मित्रासारखे सच्च्या सारथीसारखे श्रीकृष्ण बनून अगदी आता भूमीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत भूमी विरोध करत असताना सुद्धा भूमीला न्याय मिळवून देत आता मात्र पौर्णिमाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून रागिणीवरती चालवणार असतात आणि आजी आणि राजा काकांना सावध करत आकाशचा जीव सुद्धा वाचवणार असतात. आता पौर्णिमाच्या तोंडून सत्य आल्यामुळे रागिणीला आपलं डोकं बडवून घेण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो. कारण कधीही आपल्याला सुजाण शत्रू परवडला पण मूर्ख मित्र कधीही आपल्या जवळ ठेवू नये हे आता रागिणीला समजलेलं असतं. इकडे भूमीला फोन आलेला असतो की घरावरती जप्ती आली आहे आणि रागिणीनेच हे सगळं केलेलं आहे भूमीला माहिती असतं. रागिणीने तिला फोन कॉल करून पुन्हा सांगितलेलं असतं जर का तुझं घर तुझ्या घरच्यांना राहण्यासाठी हवं असेल तर माझे पुरावे माझ्या ताब्यात दे आणि मग तुला जे काही करायचं ते कर. तोपर्यंत इकडे घरावरती जप्ती आणली जाते. महानगरपालिका घरातले सगळं सामान अस्ताव्यस्त काढत आता इकडे तिकडे फेकून देत जुजबी सामान या लोकांना त्यांना घराबाहेर हकलून देतात. आता मात्र भूमी तिकडे येते. निलांबरी डोकं बडवत असते आणि ऑफिसर मात्र जे नगरपालिकेचे असतात ते कोणताही पुढचा मागचा विचार न करता सगळं सामान बेधडक बाहेर फेकून देत असतात. माधवरावांना उघड्या डोळ्याने हे सगळं बघवत नसतं आणि इकडे निलांबरी डोकं बडवत बसलेली असते. आता माझ्या कर्माला करू तरी काय, या सगळ्यामध्ये आता बाहेर कसं पडू आणि राहू तरी कुठे, ही सगळी आता योजना चालू असताना रागिणी आपणच केलेल्या कारस्थानाचा तमाशा बघण्यासाठी हजर झालेली असते. रागिणी तिकडे येते, हा सगळा तमाशा बघते आणि आता तिला मजा वाटत असते. तोपर्यंत गंगाधर येतो. गंगाधर म्हणतो हे बघ माधवा तू माझ्या घरी चल. माधवराव म्हणतात नाही मी तुझ्या घरी येऊ शकत नाही कारण ना मला असं नाही राहता येणार. भूमी सांगते बाबा एक काम करूया आपण भाड्याचं घर तर बघूया पण तोपर्यंत तुम्ही आता गंगाधर काकांच्या सोबत राहा. भाड्याचं घर बघू तिथे तुम्हाला शिफ्ट करू आणि आपण आपलं घर मिळवण्याचा प्रयत्न करू असं म्हणत भूमी आता माधवरावांना गंगाधरच्या घरी राहण्यासाठी सांगते. तोपर्यंत रागिणी तिकडे कार घेऊन आलेली असते. रागिणी कार घेऊन येते आणि आता रागिणीचा प्लॅन असतो की माधवराव आणि आता इकडे निलांबरी यांना आपल्या घरी घेऊन जायचं म्हणजे यांच्यावरती देखरेख ठेवत आपल्याला खूप मोठा डाव करता येईल. कारण जोपर्यंत हे आपल्या नजरेसमोर असतील तर भूमीला वटणीवरती आणण्यासाठी सोपं जाईल. म्हणून आता रागिणी नाटक करत निलांबरी आणि माधवराव यांच्याबद्दल आपल्याला किती कन्सर्न आहे हे दाखवण्यासाठी समोर येते आणि त्यांना आपल्या घरी नेण्यासाठी सांगते. पण भूमीला माहिती असतं की रागिणी आत्या हे सगळं मुद्दाम करतायत. रागिणी आत्यांचा हा डाव भूमी हाणून पडत म्हणते आत्या नको, बाबांना आपण गंगाधर काकांच्या इथेच ठेवूया. त्यावरती हुशार निलांबरी म्हणते भूमी अगं असं काय करतेस, त्यांच्याकडे त्यांची सोय नीट होईल का आणि तुमच्या सोबत राहिले तर त्यांना जरा पोरींच्या जवळ पण राहता येईल. निलांबरी लालचीच पण हाच लालचीपणा निलांबरी आणि पौर्णिमाला नडणार असतो. माधवराव सुद्धा नको म्हणत असतात पण रागिणी काही ऐकत नाही. ती त्या दोघांना घेऊन घरी जाण्याचा हट्ट करते आणि निलांबरी तिचं रडगाणं सुरू करते. माझ्या मुलीला मी तिच्या घरी आलेली नको आहे. माधवराव म्हणतात काय बोलतेस तू. त्यावरती गंगाधर म्हणतात वहिनी आहो तुम्ही आमच्या घरी चला. पण आता निलांबरी काही ऐकायला तयार नसते. माधवराव हतबल झालेले असतात. त्यावरती आता रागिणी म्हणते चला गाडीमध्ये बसा आणि ते माधवराव आणि निलांबरी यांना घेऊन आपल्या घरी येते जेणेकरून यांच्यावरती लक्ष ठेवून आता तिला आपली कारस्थानं करता येईल आणि भूमीला नामोहरण करता येईल. गाडीमध्ये बसवून सगळ्यांना घरी आणते आणि आता हिची पुढची कारस्थानं सुरू होणार असतात. पण त्याच वेळेला इकडे भानुशाली वकील भूमीला भेटायला बोलवतात. मग रागिणी त्या दोघांना घरी घेऊन जाते, त्यांना ओलीस ठेवते. आता भूमी आपल्या विरुद्ध काही करूच शकणार नाही. या भ्रमात असलेल्या रागिणीला धक्का देण्यासाठी भानुशाली वकिलांनी खूप मोठा डाव रचलेला असतो. ते भूमीला भेटायला बोलवतात. भूमीला भेटायला ते भानुशाली वकील सांगतात हे बघा तुम्हाला मला जे सांगायचं आहे ना ते सांगतो आहे मी, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पडू नका पण मला जे करायचं एक वकील म्हणून किंवा एक सुजाण नागरिक म्हणून मी ते करणार. यावरती आता भूमी सांगते नाही इथे प्रश्न ना माझ्या घरच्यांचा आहे आणि ती घडलेला सगळा प्रकार सांगते. ती सांगते की रागिणी आत्यांनी माझ्या बाबांना एका ट्रक समोर मरण्यासाठी सोडलं होतं. जर मी त्या वेळेत तिकडे पोहोचले नसते तर त्यांनी बाबांचा जीव घेतला असता. भानुशाली वकील म्हणतात हे बघा तुम्ही या धमक्यांना घाबरू नका, तुमच्यापर्यंत काही पोचणार नाही, फक्त मला तुमच्या बहिणीचा फोन नंबर द्या असं म्हणत पौर्णिमाचा नंबर घेत भानुशाली वकील पौर्णिमाच्या खांद्यावरती बंदूक ठेवत खूप मोठा आता डाव रचणार असतात. तोपर्यंत इकडे पौर्णिमाला आता भूमी सांगते की पौर्णिमा
तू या सगळ्यामध्ये अचूक अडकलेली आहेस, कारण आत्यांनी तुझा वापर केलेला आहे. तुझ्या लक्षात येत नाही आहे की तू खोट्या सह्या केल्यास ते पेपर जर का पोलिसात गेले तर आत्या वाचतील पण तू वाचणार नाहीस, असं म्हणत भानुशाली वकील पौर्णिमाच्या समोर येतात आणि ते पौर्णिमाला पेपर दाखवतात आणि म्हणतात, हे बघ, हे तुझ्या हातचे सह्यांचे पेपर, हे जर आपण हँडरायटिंग एक्सपर्टकडे नेले ना तर हँडरायटिंग एक्सपर्ट क्षणामध्ये हे तुझं हस्ताक्षर आहे किंवा तू साईन केलेस हे ओळखतील. आणि भूमी मॅडम त्यांच्या कुटुंबाला म्हणजे तुझ्याच कुटुंबाला, आई वडिलांना वाचवण्यासाठी सगळी प्रॉपर्टी जर रागिणी मॅडमच्या नावावरती केली आणि दुसऱ्या दिवशी जर रागिणी मॅडमनी तुझा आणि अभिजितचा डिवोर्स घडवून आणला तर तू काय करशील, असं म्हणत पौर्णिमाला घोळात घेत आता भानुशाली वकील आणि भूमी खूप मोठा डाव रचतात. पौर्णिमा ह्याच्या सगळ्यात अडकते, कारण महत्वाचा पुरावा पौर्णिमाच्या विरुद्धच असतो. आणि भानुशाली वकील म्हणतात, तुमचा व्हिडिओ ज्यात तुम्ही स्वतःची चूक कबूल केलेत की रागिणीच्या सांगण्यावरून तुम्ही सह्या केल्यात, ह्या 2 पुराव्यांनी तुम्ही कोर्टामध्ये खोट्या ठराल, रागिणी मॅडम पैसे देऊन सुटतील, पण तुमचं काय, कारण त्या तुमचा वापर करून घेतायत, असं म्हणत पौर्णिमाला आता भानुशाली वकिलांनी घाबरवलेलं असतं. त्यावरती पौर्णिमा म्हणते, मग मी आता काय करायचं. भूमी सांगते, तू काय करायचं ते तू बघ, पण ज्या वेळेला सगळं कारस्थान समोर येईल त्यावेळेला मागच्या वेळेसारखं आत्या तुझ्यावरती सगळं फोडून मोकळं होतील आणि मग तू काय करायचं हा विचार तू आधीच कर, कारण त्या वेळेला मला पेपर सापडले तेव्हा कसं केलं आत्यांनी, तुझ्यावरती दबाव आणला, तुझ्यावर दबाव आणून तुला जीवे मारण्याची धमकी देऊन सगळ्या सह्यांचं तुझ्यावरती खापर फोडलं आणि तुला ते खापर घ्यायला लागलं. आत्ता पण तेच होणार. हे फक्त माझ्या समोर होतं म्हणून चालून गेलं, पण पोलिसांच्या समोर खापर फुटल्यावरती कोणीही तुला माफ करणार नाही, रागिणी आत्या पण तुला वाचवू शकणार नाहीत, मग काय करायचं ते तू बघ, असं म्हणत भूमी आणि भानुशाली वकिलांनी पौर्णिमाला बरोबर घोळात घेताच पौर्णिमा विचार करते, मला एक सेफ साईड म्हणून आता बाबांना म्हणजे राजा काकांना हे सगळं सांगून ठेवायला पाहिजे. आणि पौर्णिमा राजा काकांच्या समोर येते. पौर्णिमा राजा काकांना घडलेला प्रकार सांगते आणि आईंनी मला या सगळ्यामध्ये अडकवल्याचं सांगते. राजा काका म्हणतात, काय बोलतेस तू. यावरती भूमी सांगते, बरोबर आहे हे सगळं, म्हणजे पौर्णिमा या सगळ्यामध्ये अडकले आणि पौर्णिमाच्याच तोंडून तुम्ही सत्य ऐकावं ही माझी इच्छा होती. राजा काका म्हणतात, काय बोलतेस, रागिणी असं काही करणारच नाही. मग पौर्णिमा सगळे पुरावे स्वतः राजा काकांना दाखवते आणि राजा काकांना मग भूमी पौर्णिमाने कशा पद्धतीने आपल्या घरच्यांना ओलीस धरले, कशा पद्धतीने त्यांना मारण्याची धमकी दिली हे सांगते आणि भानुशाली वकिलांनी डाव जिंकलेला असतो. आता भानुशाली वकिलांच्या जाळ्यात अडकत पौर्णिमाचा पलटवार झालेला असतो. सगळे घरचे समोर आल्यावरती राजा काका पौर्णिमाने दिलेले पुरावे समोर आणतात. रागिणी डोक्याला हात लावून रडायला लागते आणि पौर्णिमा तू का माझ्यावरती खोटे आरोप करतेस. पौर्णिमा म्हणते, नाही मी खोटे आरोप करत नाहीये, मला माहिती होतं की तुम्ही माझ्यावरती पलटवार करणार, त्यामुळे हे पेपर आणि हा माझा व्हिडिओ, असं म्हणत पौर्णिमा सगळ्यांच्या समोर पुरावे आणते. मग भूमी असतेच, भूमी आता सगळ्यांच्या समोर कन्फर्म करते की हे सगळं पौर्णिमाचंच कारस्थान नसून रागिणीचं कारस्थान आहे. ऐत्या वेळी पौर्णिमाने रागिणीचा डाव पलटलेला असतो. रागिणीला डोक्याला हात लावून पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो, कारण भूमीने काहीच केलेलं नसतं, जे केलेलं असतं ते पौर्णिमाने असतं. त्यामुळे आता रागिणी हादरते आणि आता मूर्ख पौर्णिमामुळे रागिणीची कारस्थानं भानुशाली वकिलांनी समोर आणलेली असतात. यापुढे राजा काका आणि आजी काय निर्णय घेणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.